नमस्कार, स्वागत आहे तुमचं आज बीचवर. बीच नाही रे, नवऱ्यानं मला बीचवर फिरायला आणलंय. बीच नाही तर आम्ही आहे देवगाव मध्ये. मागे तुम्हाला गाथा मंदिर वगैरे दिसत असेल तर तिथून थोडं शूटिंग वगैरे चालू होतं आमचं सकाळ सकाळी. आणि म्हणलं त्याचबरोबर मला वर्किंगला जायचं आहे आणि आज आहे बाजार असल्यामुळे सकाळी लवकर उरकावं लागतंय आणि जायचंय, शॉप चालू करायचंय. शॉप चालू करून आवरायचंय वगैरे, पूजा वगैरे करून नंतर मग आपण ह्याला जायचंय. पण खरं नवऱ्याला म्हटलं कुठतर फिरायला नाही तर नदी दाखवाय आणली बघा. नदी म्हणजे हे पवित्र नदी आहे, बीच म्हणते काय त्याला? तसं काही नाही मित्रांनो, आपलं नाही का कॉमेडीचा विषय झाला तर आहे बघा. सकाळी आवरून वगैरे सगळं झालंय व्यवस्थित आणि एकदम म्हणलं वातावरण इथं छान आहे. चला म्हणलं जाऊ. आज काय मी गेलो नाही, रोजचं रुटीन चालूच असते पण म्हटलं आज दुसरीकडे कुठेतरी गेले 2 दिवस झालं. जरा चक्कर वगैरे येत होते उन्हामुळे वगैरे. काल थोडं मेडिसिन नाही पण काकवी दिली एक सरांनी चांगली आणि खूप छान रिझल्ट आहे. उन्हामुळे काय होतं की शरीरामध्ये हीट वाढते आणि त्याच्यामुळे थोडं जर गार पिलं तर अजून जास्त पित्त वगैरे होते. त्यामुळे काल काकवी दिली होती आणि खूप सेंद्रिय काकवी होती, खूप छान होती. छान आहे, मुलांनी पण पिली, मस्त छान वाटली आणि पित्त पण कमी झालं, कंट्रोल मध्ये आलं. एवढं काही हे नाही. आज जरा बरं आहे. आता चाललोय आम्ही मार्केटमध्ये तर बघूया आज काय काय होतंय काय काय नाही, नाही का? आपण काल माल घेतलेला तो पण दाखवणार, माल पण घेतलेला आहे तो पण बघायचा आहे. शॉपिंग वगैरे काल केली. आज सगळा व्यवस्थित लावायचा आहे, त्यामुळे वेळ नाही. लवकरात लवकर आम्ही जाणार आहे. येणार जाणारे माणसं असे बघतात, त्यांना वाटते काय करतात काय नाही, पण आम्ही तुमच्यापेक्षा हुशार आहे. तुम्ही आमचं टेन्शन घेऊ नका. तर चला असो, इकडं जे दिसतंय ते मेन बॅक साईडला मेन मंदिर आहे नाही का, तुकाराम महाराजांचं. आणि त्याचबरोबर इकडे जे दिसतंय असं ते हे आहे, तिकडे हे गाथा मंदिराना हा मधला ब्रिज आहे. सध्या पाणी वगैरे व्यवस्थित आहे. त्या दिवशी घाण होती लय वाटतं, काढली वाटतं हो. पानफुटी लय होती त्या दिवशी. मी काल 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही बघा. काढली नाही, वाहून गेली तेव्हा, पुढे गेली तेव्हा सगळी वाहून गेली. पाणी सोडले वाटतं, पाणी सोडल्यामुळे जरा कमी झाले काय पाणी वाढलंय. तरी कडेला कुठं तरी दिसते, कडेला आहे इथं वगैरे नाही असं नाही का. पण ते ह्याच पाण्यामुळे येतच ते सारखं वाटतं. असो चला निघतो आता आम्ही शॉपवरती. तर आलोय शॉपमध्ये आम्ही. शॉपमध्ये आलोय, शॉप वगैरे उघडले बघा. आपण लावलेला पेपर आहे, रोजचा पेपर आपण वाचत असतो. त्याचबरोबर हारवाले पण आले होते, येऊन गेले. आज त्यांच्याकडून थोडी चूक झाली, काय तर म्हणले की हार तुमचा राहिलाय, त्यांनी जोडून दिलाय दुसऱ्यांचा, नाही का. कारण नवीनच चालू केलंय, कालपासून चालू केल्यामुळे त्यांच्या काही एवढं लक्षात नाही. म्हणले उद्यापासून म्हणले व्यवस्थित देतो. बाकी ही आमची बघा सवत सपनीची सवत बघा कशी दिसते, काय बघा. आवरावर चालू आहे. काल भरपूर माल वगैरे आणलेला आहे. त्यात आता एवढं काही वेळ नाही इथं आवरायला वगैरे. सगळं पहिल्यांदा जाऊन टेबल लावून येऊया आणि मग हे करूया, नाही का, आहे ना. हे बघा सगळं आवराय. बॅग सुरुवात, सगळे अगरबत्ती आहेत आणि सगळ्या क्वालिटीचे आहेत. 250 पर्यंत आहेत. 10 रुपयापासून 250 रुपयापर्यंत सगळे अगरबत्ती वगैरे आहेत आपल्याकडे, नाही का. आणि तात्याची बाजार आमटी ती पण आज एक मॅडम येणार आहेत, त्यांना द्यायचे. आता फोन करून मला सांगितलं तर येतील म्हणून. होलसेलमध्ये वगैरे देऊन टाकतो जे काय असेल ते. काय आपल्याला जास्त घेतलं का होलसेलमध्ये द्यायला परवडतंय, आहे का नाही. अशा पद्धतीने आहे. पण आपण कुठल्याच ह्याच्यामध्ये जास्त हे करतच नाही. काय म्हणतात, कमी प्रॉफिट आणि क्वालिटी चांगली ठेवली आपण, त्याच्यामुळे आपल्याला कस्टमरचा बेस वाढवायचा. कमी भेटू द्या चालेल, पण माणसाची समाधानी असली बस झालं. कस्टमरचा बेस आपल्याला जास्त वाढवायचा, बाकी काय नाही. कसं आहे की कस्टमर जास्त वाढले ऑटोमॅटिक आपला फायदा होतोच. त्याच्यामुळे कस्टमरला पण परवडलं पाहिजे ना, आपल्याला पण त्याचा फायदा व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण ठेवलं सगळं. नाहीतर कसं आहे की कसली वस्तू द्यायची आणि 10 पटीनं वाढायचं असं काय नाही का. असो चला, सगळं हे आवरावर चालू आहे, पटापट आवरून घेतो आणि आता आम्ही निघतो तिकडे. आज 4च नेते धूप, 4च नेते, 7च राहिले हो, आणले नाही. मित्रांनो आलोय बघा घरी. फायनली सकाळी व्हिडिओ चालू केला होता, सकाळी 9 वाजता, 10च्या आसपास काहीतरी. आणि संध्याकाळी 9 वाजता अजून चालू केलाय. आधीमध्ये काही नाही, इनकमिंग नाही, आडवई नाही, काय नाही. कारण मी वर्किंगला होतो, ही स्टॉल होती, त्याच्यामुळे ते काही जमतच नाही का. आता आलोय सगळं आवरून वगैरे, शॉप वगैरे बंद केले. त्याचबरोबर आलोय बघा, नाही का. आणि आजचा बघू आज जेवणाचा बेत वगैरे काय करणार आहेत काय नाही. त्याचबरोबर आमच्या इकडं दिव्या आणि शंभू दिवसभर कोंडली होती घरात. कोंडली होती म्हणजे नावेलाच आहे. शंभू होती, काय करतात तुम्ही? शंभू तू काय करतात दिवसभर? टीव्ही बघत होता, सुट्ट्या लागल्या काय नाही. आणि दिव्या टीव्ही पण बघायचं नाही, आता टीव्ही टाकून फुटल. आता आईने सांगितलंय उन्हामुळे काय झालंय आता सांगितलंय, टीव्ही नाही जर बघितला तर आपल्या आता फुटणार. कोण घेऊन खाल्ल्यात की नाही ना. मग आईस्क्रीम आणली होती, मीच काय खाल्लं नाही माझ. असं मी पण जाणार आहे, जाऊन खाणार आहे. आंबे पण आणलेत.
आंबे पण आणले तुम्ही आता काय ते खाणार जाऊ मला लय भूक लागली. नाही. मग एवढं काहीच नाही वडापाव आणलं ती पण खाल्ली. मग मला ठेवला काय एक तरी मम्मीने काय खाल्लंय अगं तीच जाणं होतं. त्यातला ठेवायचा अर्धा अर्धा आहे का नाही हो हम्म. मम्मी जीव नाही का तुमचा आणि हे बघा हे काय का तोंडलं बोंडलाय काय तसलं काय म्हणतात ती सगळं तिला भरायला लावली तिने तसंच ठेवलंय बरं की बाय उरक पटपट वर का चला जायचं. नुसतं बेल दाखवलं. तसलं ती बघायला जायचं होतं आज बॉम्बे त्यांना कपडे हा, घ्यायचे इथं कपडे हा, घ्यायचे बघायचं होते. आम्हाला ती बघायचंय. ही गाडी. आता उशीर झाला बारा आता कपडे घ्यायचे होते त्यांना. 1 तारखेला सुट्टी 1 तारखेला जाऊ आपण हा कुठं 1 तारखेला मला सुट्टी आहे का कुठं जाऊ? ते सर्कस बघायला इथलं घराजवळ म्हणजे हा ती सर्कस बघायला जाऊ आपण. कपडे घ्यायचे होते त्यांना. कपडे पण घ्यायचे ते वाटतं बघू आहे का नाही बरं, घ्यायचे. आणली ना आता संध्याकाळला बघू का ते जेवण बघा तर भूक लागले त्याला हा काय बघू काय घरात बनवायला काय नाही मला काय माहिती नाही. मसाले भात बनवू का चपाती भाजी बनवू असं सोयाबीन बनव. ए तुम्हाला काय आहे मसाले भाताला भूक लागले तर मसाले भात नाही घ्यायचे मग सोयाबीन भात. स्वयंपाक पण करू सोयाबीन भात बनव की. हा? सोयाबीन भात बनव. सोयाबीन भात. काय खायचं तुला शंभू सोयाबीन. आम्ही जाऊन आलो म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला मार्केटवरून जाऊन आलो म्हणजे बाजार होता आणि घरी येऊन जेवण बनवले तर काय काय बनवले बघूया आपण हे बघा भजी भात सगळं घर तिकडून येऊन बनवलंय आणि आता आम्ही जेवायला लागलो 10:30 वाजले आहे का तिचं वर झोपायचं आहे का लगे वर झोपायचं चालू टेरिसवर जरा शांत वाटतंय जरा नाही का गार वगैरे वाटतंय पण परत मच्छर लय चावतंय त्याच्यामुळे नको वाटतंय तिथं पण आवाज देतोय. गार उद्या कुठनं हा तिकडे भजन चालू आहे वाटतं काहीतरी फ्लावरची भाजी फ्लावरची भाजी केली बघा मस्त मध्ये भजीत भात चपाती मसाले भात मसाले भात आंबे पण आणल्यात आंबे खाऊन झाले 2-3 आणि काय गार बाकी सुटते ग हा ना बाकी ठेवलेत गार पाण्यात हा गरम आहे. गरम आहे गरम आहे. बरं बाळा भजी पोरांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो दिवसभर आम्ही जात पण असतो नाही आल्यावर का? आम्ही करतो चांगलं हा, जोर मग आल्यावर मग काय तर करावं लागतंय जाताना पण चांगलं चुंगलंच करून जातोय भाताचं नियोजन होतं पण म्हणलं भातानं काय होणार नाही भात का नाही ठेवू लागत थोडाफार भात नव्हता. आज केलाच नाही भात कुठे आज केलता कुठे केलं मग सकाळी ते कुठला होता? नाही तो रात्रीचा परत मला रात्रीचा असेल रे शंभूला आमच्या भातले आवडतं हा ना शंभू दिव्या तुला काय आवडतं चपाती आवडते हा, आता खातली भात हम्म, आवडली चपाती लागून चांगलं झालं चांगलं झालंय या जेवाय पण मला गरम होतंय. हो काय वारं सुटलंय हो गार लय भारी वाटते काय ना तर अशा पद्धतीने आहे आलोय आम्ही जेवायला ये जेवायला गडबडीत केल्यावर स्वयंपाक चांगला होता भूक तर लय लागली होती आता जेवण करतो या जेवायला भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त खा हा स्वस्त मिळते का आता काय स्वस्त काय सुद्धा मिळत नाही थँक्यू बाय बाय. गुड नाईट